Hello students, good morning to all of you. Welcome to this online lecture. I am Miss सीमा लांडगे. आपलं जे काही प्रिव्हियस लेक्चर झालं त्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर 1 मधील प्लांट लेआउट यंत्ररचना हा पॉईंट आपण सुरू केलेला. यंत्ररचनेमध्ये आपण यंत्ररचनेचे टाइप्स कोणकोणते आहेत, टाइप्स ऑफ लेआउट, त्यामध्ये यंत्रसंच असेल, यंत्रसामग्रीची रचना असेल, त्या यंत्रसामग्री रचनेचे प्रकार कोणकोणते आहेत ते आपण बघत आहोत. ओके. यंत्रसामग्री रचनेच्या प्रकारामध्ये आपल्याला सांगितलेलं की 4 त्याचे प्रकार आहेत, म्हणजेच 2 त्याचे मुख्य प्रकार आहेत आणि या 2 मुख्य प्रकारामधून त्याचे इतर 2 उपप्रकार पडतात. म्हणजेच 2 जे आहेत ते मेन टाइप्स आहेत आणि त्याला सब टाइप्स 2 आहेत. इज इक्वल टू टोटल जर आपण केलं तर टोटल आपल्याला टाइप्स ऑफ प्लांट लेआउटमध्ये 4 टाइप्स इन्क्लूड केलेले आहेत, इन्व्हॉल्व केलेले आहेत. ओके. सो आपण फर्स्ट टाइप जो होता आपला टायटल असेल प्रोडक्ट लेआउट और लाइन लेआउट, उत्पादित वस्तूनुसार रचना असेल. सेकंड टाइप आपला प्रोसेस लेआउट और फंक्शनल लेआउट, उत्पादन प्रक्रियेनुसार रचना असेल. ओके. हे दोन्ही टाईप आपल्या इथं कंप्लीट झालेले आहेत प्रिव्हियस लेक्चरमध्ये. त्यामध्ये आपण उत्पादित वस्तूनुसार रचना असेल त्यामध्ये आपण सरळ रेखा रचना पद्धती बघितली, त्या पद्धतीचे आपण काही ॲडव्हान्टेजेस बघितले, काही डिसॲडव्हान्टेजेस बघितले. त्यानंतर उत्पादन प्रक्रियेनुसार रचना आपण पाहिली, त्यामध्ये त्याचे आपण काही ॲडव्हान्टेजेस बघितले, काही डिसॲडव्हान्टेजेस बघितले. त्यानंतर तिसरा पॉईंट जो आहे, तिसरा टाईप जो आहे आपला यंत्ररचनेचा, त्यामध्ये आपण त्याचं टायटल जे असेल त्याचं टायटल आहे मिक्स्ड लेआउट. टायटल आहे मिक्स्ड लेआउट, मिश्र रचना. मग मिश्र रचना पद्धतीमध्ये काय सांगितलं गेलंय, त्यानंतरचा चौथा टाईप जो आहे तो आहे स्थिर रचना, फिक्स्ड पोझिशन लेआउट. ओके. सो या पद्धतीनं तिसरा आणि चौथा टाईप आहे तो आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत. की तिसऱ्या टाईपमध्ये आपल्याला काय सांगितलं गेलंय, चौथ्या टाईपमध्ये आपल्याला काय सांगितलं गेलंय. तर बघा, जे काही आपल्याला सांगितलं गेलं की मिक्स्ड लेआउटमध्ये मिक्स्ड लेआउट जे आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे किंवा त्यामध्ये काय सांगितलं जातं, तर आपण या अगोदरचे 2 टाइप्स बघितलेले आहेत. त्या 2 टाइप्समध्ये काय, तर या अगोदरचे जे 2 टाइप आहेत त्यामध्ये उत्पादित वस्तूनुसार रचना आणि उत्पादन प्रक्रियेनुसार रचना. मग या दोन्ही पद्धती ज्या वेळेला एकत्र येतात त्याला मिश्र पद्धती असं म्हटलं जातं. म्हणजेच काय सांगितलं गेलं, मिश्र रचना जी असेल, मिश्र यंत्ररचना जी असेल त्या यंत्ररचनेमध्ये, त्या यंत्ररचना पद्धतीमध्ये उत्पादन वस्तूनुसार रचना पद्धती व प्रक्रियेनुसार उत्पादन पद्धती या दोन्ही पद्धतीचा उपयोग केला जातो. म्हणजे आपण जो तिसरा टाईप बघत आहोत मिश्र रचनेचा, त्या मिश्र रचनेमध्ये आपण या अगोदरच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये जे 2 टाइप्स घेतलेले आहेत ते 2 टाइप्स एकत्र केले जातात आणि म्हणूनच त्याला मिश्र पद्धती असं म्हटलं जातं. आता यामध्ये काही यंत्रांची रचना ही वस्तूनुसार केलेली असते. बघा, मिश्र रचना आहे याचा अर्थ हा नाही की वस्तूची रचना जी आहे ती प्रक्रियेनुसार किंवा उत्पादन पद्धतीनुसार केली जाईल, तर तसं नाही. यामध्ये जी काही यंत्राची रचना केली जाते, यंत्रांची मांडणी कारखान्यामध्ये, फॅक्टरीमध्ये, व्यवसायामध्ये, बिझनेसमध्ये जी केली जाते, ती काही यंत्रांची रचना ही वस्तूनुसार केली जाते, तर काही यंत्रांची रचना ही प्रक्रियांनुसार केली जाते. बघा, काही जी यंत्रे असतील त्या यंत्रांची रचना कशी केली जाते, तर त्या यंत्रांची रचना ही वस्तूनुसार केली जाते आणि शिल्लक जी असतील यंत्रे, बाकीचे जी यंत्रे असतील त्यातली काही यंत्रांची रचना कशी केली जाते, प्रक्रियानुसार केली जाते. की जसं सरळ रेखा रचना पद्धतीमध्ये काय करत होतो आपण, एकाच विभागामध्ये पूर्ण यंत्रांची मांडणी केली जात होती, ती पण कशी, एका पाठोपाठ एक, एकामागे एक. म्हणजेच उत्पादन वस्तूवरती जी काही प्रक्रिया केली जात असायची अंतिम वस्तू तयार करण्यासाठी, अंतिम उत्पादन घेण्यासाठी, तर ती प्रक्रिया एका पाठोपाठ एक होत असायची. ते कशामध्ये, आपण ज्या वेळेला आपला पहिला पॉईंट आपण पाहिला त्यामध्ये, म्हणजेच पहिला टाईप आपण कुठला पाहिला आपला, तर उत्पादित वस्तूनुसार रचना त्यामध्ये. आता उत्पादन प्रक्रियेनुसार रचना जर आपण बघितलं तर त्यामध्ये आपल्याला काय सांगितलं गेलं, तर प्रत्येक वस्तूशी रिलेटेड असणारं स्वतंत्र एक विभाग असायचा आणि त्या विभागामध्ये त्या वस्तूशी रिलेटेड असणारी यंत्रसामग्री ठेवली जात असायची. म्हणजे जर एका कारखान्यामध्ये, एका फॅक्टरीमध्ये, एका बिझनेसमध्ये 3 वस्तू तयार केल्या जात होत्या, तर त्या 3 वस्तूच्या उत्पादन प्रक्रियेनुसार स्वतंत्र विभाग तयार केला जात असायचा आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे प्रोडक्ट्स किंवा त्याच्याशी रिलेटेड असणारे घटक असतील ते घटक तिथं ठेवले जात असायचे, स्वतंत्र विभागामध्ये ठेवले जात असायचे.
ओके, हे झालं त्या दोन पद्धतीनुसार. परंतु मिश्र रचना पद्धतीमध्ये काय केलं जातं, तर काही यंत्रांची रचना ही वस्तूनुसार केली जाते आणि काही यंत्रांची रचना कशी केली जाते, प्रक्रियांनुसार केली जाते. कशामध्ये, तर मिश्र रचना पद्धतीमध्ये. ओके, आणि असं करण्याचा उद्देश काय आहे, आता काही यंत्रांची रचना वस्तूनुसार करतात, काही यंत्रांची रचना प्रक्रियेनुसार करतात. मग हे करण्याचा, हे डिवायडेशन करण्याचा उद्देश काय आहे, तर हे जे काही वस्तूनुसार यंत्रांची रचना केली जाते, प्रक्रियानुसार यंत्रांची रचना केली जाते, असं करण्याचा उद्देश दोन्ही पद्धतीमध्ये जे काही दोष आपल्याला दिसून येतात ते दोष टाळून दोन्ही पद्धतीतील फायद्यांचा लाभ आपल्याला घेणे हा असतो. म्हणजेच इथं काय सांगितलं गेलंय, तर काही वेळेला यंत्रांची रचना ही वस्तूनुसार केली जाते, काही वेळेला प्रक्रियानुसार केली जाते. म्हणजे दोन्ही टाईप्स जे आहेत त्या दोन्ही टाईप मधले असणारे फायदे हे आपल्याला तिथं घ्यायचे असतात. आणि दोन्ही पद्धतीनुसार जर यंत्रांची रचना केली तर त्या यंत्ररचना केल्यामुळे उत्पादनाचे जे काही सर्व क्रिया असतील त्या क्रियामध्ये समन्वय प्रस्थापित केला जातो आणि त्यांच्यामध्ये एकत्र समन्वय प्रस्थापित केला जात असेल तर यंत्रांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला जातो आणि यंत्रांचा जास्तीत जास्त फायदा तिथं व्यवसायामध्ये, फॅक्टरीमध्ये करून घेतला जातो. म्हणजेच यंत्रांची परिपूर्ण क्षमता जी असेल त्या क्षमतेचा, कॅपॅसिटीचा यूज फुल केला जातो, पूर्ण यूज तिथं केला जातो. ओके, जर कार्यक्षमता वाढली तर उत्पादनात वाढ होते. लक्षात घ्या, जर उत्पादनाची किंवा एखाद्या यंत्राची जर कार्यक्षमता वाढली तर नक्कीच काय होणार आहे, तिथं आपल्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे. उत्पादनामध्ये वाढ झाली याचा अर्थ आपला बिझनेस सुद्धा वाढणार आहे, आपल्या बिझनेसला प्रॉफिट सुद्धा तिथं होणार आहे. आणि अतिशय महत्त्वाचं आहे की आपल्या उत्पादनामध्ये वाढ होणे. त्यामुळं जर कार्यक्षमता वाढली तर उत्पादनामध्ये वाढ होते. उत्पादनाचा खर्च तिथं कमी येतो आपल्याला. बघा, उत्पादनाचा जो काही खर्च येतो तो खर्च कसा येतो, कमी येतो आणि त्यामुळे काय होतं, नफ्यामध्ये वाढ होते आपल्याला. कोणत्याही उद्योजकाला असं वाटत असतं की त्याचा जास्तीत जास्त नफा वाढावा, त्याच्या जास्तीत जास्त नफ्यामध्ये वाढ व्हावी, त्याचा बिझनेस मोठा व्हावा, कमीत कमी किमतीमध्ये दर्जेदार पद्धतीची वस्तू त्यांनी ग्राहकांपर्यंत पोहोचवावी, कमीत कमी उत्पादनाच्या खर्चामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं उत्पादन त्यांनी घ्यावं, असं त्या प्रत्येक बिझनेसमनला वाटत असतं. आणि जर कार्यक्षमता वाढली तर उत्पादनामध्ये वाढ होणार आहे आणि उत्पादन खर्च कमी येऊन तिथं नफ्यामध्ये वाढ नक्कीच होणार आहे. त्याचबरोबर श्रमिक जे असणार आहेत, म्हणजे कामगार जे असणार आहेत, एम्प्लॉईज जे असणार आहेत आपल्या कारखान्यामध्ये, फॅक्टरीमध्ये काम करणारे, त्यांना तिथं आपण जास्तीत जास्त मोबदला मिळवून देऊ शकतो. जर आपल्याला नफा होत असेल तर त्यातील काहीसा हिस्सा आपण जास्त वेतन म्हणून देऊ शकतो तिथं. तर जे काही एम्प्लॉईज असतील, कामगार असतील, त्यांना जास्तीत जास्त मोबदला आपल्याला तिथे मिळवून देता येतो. त्यानंतर प्रमाणीकरण असेल, कार्यविभाजन असेल, कार्यविश्लेषण असेल, उत्पादनावरील सातत्य असेल, उत्पादनाचे योग्य पर्यवेक्षण व नियंत्रण असेल, यंत्रे असतील, कर्मचारी असतील, जागा यांचा पूर्ण वापर तिथं आपल्याला करता येतो. काटकसर असेल, मालाची हाताळणी सुलभ असेल व कमी खर्चिक कामगारांच्या कौशल्याचा उपयोग तिथं आपल्याला करून घेता येतो आणि इत्यादी स्वरूपाचे दोन्ही पद्धतीतील फायदे आपल्याला तिथं करून घेता येतात. म्हणूनच मिश्र रचना पद्धती ही महत्त्वाची आहे, कारण मिश्र रचना पद्धतीमध्ये उत्पादित वस्तूनुसार आणि उत्पादन प्रक्रियेनुसार या दोन्हीनुसार रचना व यंत्रांची रचना ही केली जाते. या दोन्हीनुसार यंत्ररचनेमध्ये जे काही फायदे होतात ते फायद्यांचा लाभ घेण्याची तयारी तिथं ठेवली जात असते. सो या पद्धतीने मिश्र रचना हा प्रकार आपल्याला एक्सप्लेन करता आला पाहिजे, एक्सप्लेन करता येईल आणि सांगता येईल आपल्याला. सो अतिशय सोपा आहे मिश्र रचना पद्धती, मिक्स्ड लेआउट. ओके, त्यानंतरचा चौथा टाईप, आपला लास्टचा टाईप जो आहे तो आहे स्थिर रचना, फिक्स्ड पोझिशन लेआउट. आता यामध्ये काय आहे, मिक्स्ड मध्ये आपण काय पाहिलं तर पहिले दोन टाईप्स जे होते, आपले प्रकार जे होते ते मिक्स केल्यानंतर जे काय होईल ते मिक्स्ड रचनेमध्ये. ओके, त्यानंतर फिक्स्ड रचनेमध्ये काय सांगितलंय तुम्हाला, स्थिर रचनेमध्ये काय सांगितलंय, फिक्स्ड पोझिशन असेल आपली लेआउटची, तर त्यामध्ये काय सांगितलं गेलंय, तर त्यामध्ये तुम्हाला उत्पादन वस्तूनुसार ज्या काही रचना केल्या जातात किंवा प्रक्रियानुसार ज्या काही रचना केल्या जातात, यामध्ये श्रमिक असतील, यंत्रे असतील, यांची जागा
निश्चित काय केली जाते, स्थिर केली जात असते, फिक्स्ड केली जात असते. म्हणजेच काय सांगितलंय, उत्पादन वस्तूनुसार जी यंत्रांची रचना केली जाते किंवा प्रक्रियानुसार जी यंत्रांची रचना केली जाते, मांडणी केली जाते, त्यामध्ये एम्प्लॉई जे असतील ते एम्प्लॉई आणि मशिनरी जी असतील यांच्या जागा काय केल्या जातात, फिक्स्ड केलेल्या असतात, निश्चित केलेल्या असतात की कोणते एम्प्लॉई कोणत्या मशिनरीवरती काम करणार किंवा कोणता एम्प्लॉई कोणती मशिनरी ऑपरेट करणार, त्यांच्या जागा तिथं फिक्स असतात. त्या मशिनरीची जागा फिक्स असते, एम्प्लॉईची जागा सुद्धा तिथं फिक्स असते. ओके. व उत्पादनाला जो काही लागणारा माल असणार आहे त्या मालाचे स्थलांतर तिथं होत असतं. उत्पादनाला लागणारा माल हा गरजेनुसार वेळेनुसार कमी जास्त केला जातो, त्या मालाचं स्थलांतर तिथं केलं जात असतं. आणि एक प्रक्रिया पूर्ण झाली की पुढची प्रक्रिया तिथं आपल्याला करावी लागत असते. एक प्रक्रिया पूर्ण झाली की आपल्याला पुढील प्रक्रियेसाठी माल हा पुढील विभागामध्ये किंवा यंत्राकडे नेला जात असतो. याप्रमाणे कच्च्या मालाचा प्रवास चालू असतो. बघा, कच्चा माल हा एका विभागामधून दुसऱ्या विभागामध्ये, एका मशिनरीकडून दुसऱ्या मशिनरीकडे काय केला जात असतो, पोहोचवला जात असतो. आणि या पद्धतीने कच्च्या मालाचा काय सुरू असतो, प्रवास हा सुरू असतो. त्याच्यावरती प्रक्रिया करण्यासाठी तो एका यंत्राकडून दुसऱ्या यंत्राकडे पाठवला जात असतो. यामुळे काय होतं, कच्च्या मालाचा प्रवास जो असतो तो तर कंटिन्यू सुरू राहतो. त्याचबरोबर शेवटची जी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, शेवटची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच तो पक्का माल म्हणून काय केलं जातं, बाहेर काढला जातो. म्हणजेच कच्च्या मालावरती योग्य ती प्रक्रिया करून शेवटची प्रक्रिया ज्या वेळेला पूर्ण होते त्यावेळेला जी काही वस्तू तयार होते त्याला आपण काय म्हणतो, तर अंतिम वस्तू म्हणजेच पक्का माल तिथे तयार होतो आणि पक्का माल त्या शेवटच्या प्रक्रियेमधून बाहेर पडतो. ओके. आता स्थिर रचना पद्धती सांगितली गेली आहे. म्हणजे यामध्ये काय आहे, तर जो काही माल असेल, रॉ मटेरियल असेल, माल सामग्री असेल, ती एका जागी असते आणि त्या ठिकाणी यंत्रे आणून त्या ठिकाणी यंत्रे आणली जातात. त्याचबरोबर श्रमिक तिथं येतात आणि ते तिथं काम करत असतात. बघा, फिक्स्ड पोझिशन लेआउटमध्ये फिक्स्ड पोझिशन असते. कशाची फिक्स्ड पोझिशन असते, रॉ मटेरियल असेल, मशिनरी असेल, एम्प्लॉई असेल. ओके. ज्या ठिकाणी रॉ मटेरियल असेल त्या ठिकाणी आपल्याला एम्प्लॉईंना आणायचं असतं, मशिनरींना आणायचं असतं आणि तिथं ते काम करून घ्यायचं असतं आपल्याला. कशामध्ये, फिक्स्ड पोझिशन लेआउटमध्ये, स्थिर रचना पद्धतीमध्ये. याप्रमाणे काय सांगितलं गेलंय, याप्रमाणे पद्धतीतील सामग्री एका जागी स्थिर असते आणि त्याच्यावरती विविध क्रिया ह्या केल्या जातात. बघा, काय सांगितलंय, एका जागी स्थिर असते. सामग्री जी असेल, रॉ मटेरियल जे असेल ते एका जागी स्थिर असतं, त्याची एक फिक्स्ड पोझिशन असते आणि त्याच्यावरती काय केलं जातं, वेगवेगळ्या प्रोसेस तिथं करून वेगवेगळी कार्य तिथं केली जातात. आणि श्रमिक जे असतात ती ठराविक जागा एकत्रित होऊन, बघा, जे काही एम्प्लॉई असतात ते एक ठराविक जागा एकत्रित केली जाते. त्यांनी ठराविक जागा ते लोक एकत्रित करतात आणि विविध यंत्राचा वापर करून वस्तूचं उत्पादन ते करत असतात. आणि अतिशय महत्त्वाचं आहे की विविध यंत्रांचा वापर करून वस्तूंचं उत्पादन करणं. कारण यंत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यावसायिकाने काय केलेली असते, इन्व्हेस्टमेंट केलेली असते आणि ती इन्व्हेस्टमेंट आपल्याला तिथं प्रॉपर भरून काढायची असते. आणि अशा प्रकारे जर आपण सामग्री स्थिर असेल आणि या पद्धतीला आपण काय म्हणता येईल, आपल्याला तर स्थिर रचना पद्धती म्हणता येईल. कारण कच्चा माल जो असेल, सामग्री जी असेल ती स्थिर असते एका जागेवरती. आपल्याला जर त्याच्यावरती काम करायचं असेल तर आपल्याला आपले एम्प्लॉईज, आपल्या मशिनरी तिथं घेऊन जावं लागतं आणि तिथं आपल्याला त्याच्यावरती काम करावं लागतं. म्हणून या पद्धतीला काय म्हणलं गेलंय, तर स्थिर रचना पद्धती असं म्हणलं गेलंय. ज्यावेळी सामग्री ही फार जड असते व तिचं स्थलांतर करणं आपल्याला अवघड असतं. बघा, काही वेळेला सामग्री ही हलकी असते, कमी वजनाची असते, परंतु काही वेळेला ती कमी वजनाची असेल असं नाही. ती काही वेळेला कमी वजनाची असू शकते तर काही वेळेला अतिशय जास्त जड असू शकते, वजनदार असू शकते, भारी असू शकते. मग काय केलं जातं, तर ती सामग्री एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती नेणं आपल्याला इझी पडतं का, तर इझी पडत नाही. तिथं एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती सामग्री पोहोचवणं आपल्याला अवघड जातं, खर्चिक जातं. आणि त्यावेळी या पद्धतीचा उपयोग केला जातो. म्हणजेच कुठली पद्धती, तर स्थिर रचना पद्धती. कारण माल हा सामग्री एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती आपल्याला नेता येत नाही, कारण ते जास्तीत जास्त अवजड असते. त्यामुळं स्थिर रचना पद्धती तिथं काय केली जाते, यूज केली जाते, मोठ्या प्रमाणात यूज केली जाते. ओके. आणि अशी उत्पादने म्हणजेच बघा, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती आपल्याला नेता येत नाहीत. मग अशी उत्पादने कोणकोणती असू शकतात, त्यामध्ये जहाज असेल, विमान असेल, रेल्वे इंजिन असेल,
टर्बाईन असेल इत्यादी प्रकारची वेगवेगळी उपकरणे तुम्हाला सांगितले गेलेत, वेगवेगळे सामग्री तुम्हाला सांगितली गेली जी की एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती आपल्याला नेता येत नाही. आपल्याला जर त्याच्यावरती काही काम करायचं असेल तर आपल्याला स्वतःला तिथे जाऊन आपलं काम करून घ्यावं लागतं. आणि या पद्धतीचा उपयोग अवजड सामग्रीसाठीच केला जात असतो. आणि ही जी पद्धती असेल ती अवजड सामग्रीसाठी वापरली जाते. स्थिर रचना पद्धती ही अवघड सामग्रीसाठीच वापरली जाते. लक्षात घ्या, स्थिर रचना पद्धती ही अवघड सामग्रीसाठी वापरली जाते. आणि ही पद्धती अवजड सामग्रीसाठी वापरली जात असल्यामुळे या पद्धतीचा वापर हा कसा केला जातो, लिमिटेड केला जातो. या पद्धतीच्या वापराला काही मर्यादा आहेत. एक मर्यादित लेवलपर्यंत काय केला जातो, या पद्धतीचा यूज हा बिझनेसमध्ये केला जात असतो. आणि एका वेळी अनेक यंत्रे असतील, कर्मचारी असतील, आपल्याला हलवावे लागतात, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती न्यावे लागतात. आणि त्यांचा क्रम जो असेल तो त्यांचा क्रम त्यांच्या सहकार्यानुसार आपल्याला काय करावा लागतो, ठरवावा लागत असतो. हे झालं स्थिर रचना पद्धतीमध्ये. काय सांगितलं गेलं स्थिर रचना पद्धतीमध्ये, तर स्थिर रचना पद्धतीमध्ये आपल्याला सांगितलं गेलंय की जर आपल्याला एखादी साधन सामग्री अवजड असेल तर त्या अवजड साधन सामग्रीच्या ठिकाणी आपल्याला आपले एम्प्लॉईज मशिनरी घेऊन जाऊन आपल्याला स्वतः तिथलं काम करून घ्यावं लागत असतं. फॉर एक्झाम्पल असेल जहाज, कारण जहाज या मोठ्या मोठ्या स्वरूपाचे जहाज असतात, मोठ्या आकाराचे जहाज असतात की त्यांना आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती नेऊ शकत नाही, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती आपण त्यांना शिफ्ट करू शकत नाही. त्यासाठी काय असेल तर ते जहाज एका स्थिर जागेवरती असते आणि आपल्याला जर काम करायचं असेल तर आपल्याला तिथं जाऊन ते काम करून घ्यावं लागत असतं. सो हे दोन प्रकार झाले कशाचे, तर टाइप्स ऑफ लेआउट, यंत्ररचनेचे प्रकार जे असतील, यंत्रसंच रचनेचे प्रकार जे असतील त्या प्रकारामधील आपले 4ही प्रकार कंप्लीट झालेले आहेत. आज आपण तिसरा प्रकार मिक्स्ड लेआउट आणि चौथा प्रकार फिक्स्ड पोझिशन लेआउट हे 2 प्रकार इथं टाइप्स बघितलेले आहेत. 2 प्रकार आज आपण इथं पाहिलेले आहेत. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण 2 टाइप्स पाहिलेले, त्यामध्ये ॲडव्हान्टेजेस होते, डिसॲडव्हान्टेजेस होते प्रत्येक टाइपमध्ये. आणि यामध्ये असं काही नाही आहे, आपल्याला कॉमनली एक पॅसेज स्वरूपामध्ये आपण एक्सप्लेन करायचे तिथं मिश्र रचना म्हणजे काय, स्थिर रचना म्हणजे काय. ओके, कारण 2 जे होते ते मेन टाईप होते आणि हे जे आहेत ते त्याचे सब टाईप आहेत. त्यामुळं 2 टाईप उत्पादित वस्तूनुसार आणि उत्पादन प्रक्रियेनुसार रचना हे 2 टाईप झाले. आणि तिसरा म्हटलं तर मिश्र रचना, फिक्स्ड लेआउट अँड 4th टायटल आहे फिक्स्ड पोझिशन लेआउट. ओके, सो हे झाले आपले काय टाईप्स. कसले टाईप्स, तर प्लांट लेआउटची. त्यानंतर यंत्रसामग्री असेल, यंत्रसंच असेल, त्या रचनेसाठी कोणकोणत्या अडचणी येतात. ओके, कोणकोणत्या अडचणी येतात त्या आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघूयात. त्या अगोदर आपण हे बघूया की आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघा पहिला टाइप्स आपण पाहिला तो म्हणजे प्रोडक्ट लेआउट और लाईन लेआउट. प्रोडक्ट लेआउट और लाईन लेआउट. ओके, पहिला आपण टाइप्स पाहिला तो म्हणजे प्रोडक्ट लेआउट आणि लाईन लेआउट. त्यामध्ये आपण रेखारचना पद्धती पाहिली, त्याचे फायदे आपण पाहिले. त्यानंतर रेखारचना पद्धती पाहिली आपण, रेखारचना पद्धतीचे तोटे आपण तिथं पाहिले. मग रेखारचना पद्धतीचे फायदे कोणकोणते होते, तर त्यामध्ये बघा हाताळणी व हाताळणीचा खर्च कमी, प्रभावी नियंत्रण व सुलभ पर्यवेक्षण, उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ, जागेचा महत्तम वापर, कर्मचारी कमी वेतन व सुलभ उपलब्धता, कच्चा माल अर्धवट तयार झालेला माल यातील गुंतवणूक, मालाचा हिशोब बरोबर आणि उत्पादन नियोजन सुलभ. सो या पद्धतीनं वेगवेगळे फायदे होते ते आपण पाहिले. आता इंग्लिशमध्ये जर पाहायचं म्हटलं तर ॲडव्हान्टेजेस ऑफ द लाईन डिझाईन और लाईन लेआउट. त्यामध्ये रिड्यूस द कॉस्ट ऑफ हँडलिंग, इफेक्टिव्ह कंट्रोल ऑफ इझी सुपरविजन, इन्क्रीज इन प्रोडक्शन, मॅक्झिमम यूज ऑफ स्पेस, स्टाफ लो पे अँड इझी अवेलेबिलिटी, इन्व्हेस्टमेंट इन रॉ मटेरियल अँड सेमी फिनिश्ड गुड्स, त्यानंतर ॲक्युरेट कॅल्क्युलेशन ऑफ गुड अँड प्रोडक्ट प्लॅनिंग इझी. त्यानंतर रेखारचना पद्धतीचे तोटे. मग रेखारचना पद्धतीच्या तोट्यामध्ये काय काय येतं, तर सुरुवातीला मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करावी लागते, कायमस्वरूपी खर्चाचा बोजा आपल्या डोक्यावरती असतो, उत्पादन कार्य बंद पडतं कधी कधी. त्यानंतर लवचिकतेचा अभाव आहे, तिथं कामगारांच्या कर्तृत्वाला वाव दिला जात नाही, असमाधानकारक पर्यवेक्षण. ओके, त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस ऑफ, त्यानंतर तोटेच बघा काय सांगितले तुम्हाला. इनिशियली अ लार्ज इन्व्हेस्टमेंट, परमनंट कॉस्ट बर्डन, प्रोडक्शन शटडाऊन, लॅक ऑफ फ्लेक्झिबिलिटी, देअर इज नो रूम वर्कर्स, डॉमिनेस अँड अनसॅटिस्फॅक्टरी सुपरविजन. ओके, त्यानंतर उत्पादन प्रक्रियेनुसार रचना आपण पाहिली. उत्पादन प्रक्रियेनुसार रचना जर बघितली तर त्यामध्ये आपण काय पाहिले, तर त्यामध्ये कार्यात्मक रचना,
त्यामध्ये आपण काय पाहिलं तर त्याचे पण आपण ॲडव्हान्टेजेस पाहिले, फायदे पाहिले आणि त्याचे डिसॲडव्हान्टेजेस आपण पाहिले. मग ॲडव्हान्टेजेसमध्ये आपण हे सर्व तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील. यंत्रांचा पूर्ण वापर असेल, कमी भांडवल गुंतवणूक असेल, जास्त लवचिकता असेल, परिणामकारक पर्यवेक्षण असेल, यंत्र बिघाडामुळे उत्पादन कार्यक्रमात व्यत्यय येत नाही. त्यानंतर कामगारांच्या कौशल्याचा उपयोग असेल, उत्पादनामध्ये वाढ असेल, वैशिष्ट्यीकरण असेल, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन असेल, कार्यक्षमतेमध्ये वाढ असेल. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस जर आपण पाहिले तर डिसॲडव्हान्टेजेसमध्ये हे सर्व डिसॲडव्हान्टेजेस येते. हाताळणीचा खर्च कमी, जास्त जागा, उत्पादनाची गती थोडीशी मंद असेल. त्यानंतर कुशल कामगार मिळणे कठीण असेल, वरचेवर तपासणी जरुरी आहे, उत्पादन नियोजन नियंत्रण अवघड. सो या पद्धतीचे आपण काय पाहिले, डिसॲडव्हान्टेजेस पाहिले, ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस पाहिले. ओके, मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की 2 मेन टाईप, त्याच्यानंतर 2 टाईप. ओके, 2 मेन टाईप आणि 2 सब टाईप असल्यामुळं काय झालं तर टोटल इक्वल जर आपण पाहायला गेलं तर आपल्याला प्लांट लेआउटचे टाईप्स किती आहेत तर 4 आहेत. ओके, त्यामधला तिसरा मिश्र रचना आणि चौथा स्थिर रचना आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे, अभ्यासलेला आहे. आपलं नेक्स्ट लेक्चर जे असेल त्या नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघूया, यंत्र रचनेच्या समस्या असतील, अडचणी असतील, म्हणजेच प्रॉब्लेम्स ऑफ प्लांट लेआउट. मग प्लांट लेआउटचे कोणकोणते प्रॉब्लेम्स असतात की जे प्लांट लेआउट करत असताना आपल्याला फेस करावे लागत असतात, व्यावसायिकाला फेस करावे लागत असतात, बिझनेसमॅनला फेस करावे लागत असतात. ते आपण आपलं नेक्स्ट लेक्चर जे असणार आहे त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये 1 बाय 1 एक बघून टाकूया. ओके, बघूयात. सो लेक्चर कंपल्सरी पूर्ण ऐकायचं. लेक्चर पूर्ण ऐकत असताना कमेंट सेक्शनमध्ये नाव मेन्शन करायचं. त्याचबरोबर प्लांट लेआउटमध्ये आपण भरपूर पॉईंट्स आपल्या अगोदरचे कव्हर केलेले आहेत. त्यामध्ये फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग अँड लेआउट, यंत्रसंच व यंत्रसामग्री रचनाचे प्रकार आपण तिथं पाहिले. त्यानंतर काही घटक आहेत की यंत्रसामग्री रचनेवरती प्रभाव पाडणारे, ते घटक आपण तिथं पाहिलेत. मग कोणकोणते घटक येतात त्यामध्ये तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील बघा, त्या स्क्रीनवरती दिसत असणार आहे. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील त्या पद्धतीचे वेगवेगळे काय पाहिले आपण प्रभाव पाडणारे घटक हे पाहिलेले आहेत. त्यानंतर यंत्ररचनेचे इम्पॉर्टन्स पाहिले आपण, यंत्ररचनेचे महत्त्व सुद्धा अभ्यासलेलं आहे. ओके, सो या पद्धतीने बरेच पॉईंट काय केलेत आपण कव्हर केलेले आहेत यंत्ररचनेच्या मध्ये. त्यामध्ये नेक्स्ट आपला जो असणार आहे प्लांट लेआउटचा लास्टचा पॉईंट असेल आपला, तो म्हणजे कोणता तर तो मध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतील, प्लांट लेआउटचे प्रॉब्लेम्स असतील, ते प्रॉब्लेम्स आपल्याला तिथं पाहायचे आहेत. ओके, so student, if you have any query, any questions, ask me in comment section. Thank you.